या जिल्ह्यात मी एकट्याने युती शासनाला पाठिंबा दिलेला अपक्ष आहे, हे मला आवर्जून सांगावं लागतं. कारण बरेच जणांचा असं वाटतं की सगळ्या अपक्षांमुळं काही झालं. सगळ्या अपक्षांमुळं म्हणण्यापेक्षा युती शासनाला पाठिंबा दिलेल्या अपक्षांमुळे कैलासवासी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना केली आणि त्याला पुशबॅक द्यायचं काम कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी आमची बाजू मांडून केलं. हे त्या दोघांचं कृष्णा महामंडळाचं श्रेय आहे आणि अपक्षांचं, ज्यांनी युती शासनाला उघड लेखी पाठिंबा दिला त्यांचं. त्यामुळं कृष्णा महामंडळाची ज्यावेळी स्थापना झाल्यानंतर 95 मध्ये या एका वेळी बोगदा आणि बार्शी उपसा याची प्रशासकीय मान्यता पहिल्यांदा मिळाली आणि तिथून ते काम सुरू झालं. केव्हा 95-96 पासून. तिथून मग दुसरी प्रमा मिळाली ती 2011ला, म्हणजे वाढीव काम. आणि मग ते काम जवळजवळ 96 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जे सुरू झालं ते काम मी 9 ते 14 आणि त्यात शेवटची 2 वर्ष या राज्याचा पाणी पुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात होतो. त्यावेळेस या कामाला जास्तीत जास्त गती अजितदादांच्या प्रयत्नामुळं, आणि ते वित्तमंत्री होते, मिळाली. आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण जे रिधोऱ्याचं पंप हाऊस सुरू होऊन त्याचं पाणी पाईपलाईन 9 किलोमीटर हे उपळाई आणि त्या गावतळ्यात सुटेपर्यंत हे आधीच आलेलं आहे. लोकप्रतिनिधीचं काम काय आहे? लोकांसाठी जी काम आहे त्याचा पाठपुरावा करणे, पळ काढणे नाही. तुम्ही सत्तेवर असा नसा, तुम्हाला संधी दिलेली असते. उद्या एखादा, आता मी आमदार नव्हतो म्हणून मी काय परदेशात जाऊन राहिलो नाही. मी माझं मंगळवार बुधवार वारी मुंबईची होतीच. ती शासकीय खर्चाने माझ्या आमदाराला सुद्धा रेल्वेचं कन्सेशन होतंच, काही खिशातलं घालून जायचं नसतंय. त्यामुळे त्यांनी त्यांची जबाबदारी, एकदा हे व्रत आहे, सतीचं वाण आहे, एकदा हातात घेतलं की ते मरेपर्यंत सुटत नसतं. वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खात नाही.